नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज शुक्रवार बघा, लवकर उठून सगळं आवरून वगैरे घेतलं आणि देवपूजा केली. मस्त अशी देवपूजा केली बघा. फुले भरपूर मिळालेली होती, तर सर्व देवांना फुले वगैरे घालून घेतली. असे फुले घालून घेतलेली होती. स्वामींना बघा मस्त अशी टोपी वगैरे घातलेली आहे. किती छान दिसत आहे. स्वामी गोड दिसत आहे. मी अशी फुले वगैरे घालून मी सकाळी पूजा केल्यानंतर ते साखरेचंच नैवेद्य दाखवते आणि नंतर मग नाश्ता वगैरे केल्यानंतर नाश्त्याचा नैवेद्य दाखवत असते. जेवणाच्या वेळेला जेवणाचा नैवेद्य दाखवते. तर बघा सगळं आवरून घेतलं, रांगोळी वगैरे काढून घेतली. उंबरा पूजन केलं. उंबरा पूजन केल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली. तुळशीच्या पुढे पण रांगोळी काढली. हळदी वगैरे लावून घेतलं. हळदी कुंकू लावून घेतलं. नंतर मग नाश्ता केला. नाश्त्याचा नैवेद्य दाखवला. नंतर बघा जेवणाच्या तयारीला लागले होते. जेवण म्हणलं करून घेऊया. तर भरलेलं वांगं, आंबरस, भेंडी, चपाती असं जेवणाचा बेत होता. जेवण तयार झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. तर स्वामी बघा कोणत्या ना कोणत्या तरी कोणत्या ना कोणत्या रूपात असं दर्शन देत असतात. तर आरतीमध्ये स्वामींनी बघा मस्त असं दर्शन दिलेलं आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल, आरतीमध्ये दर्शन देत होते स्वामी. बघा दर्शन घेतलं आणि मग स्वामींना बघा नैवेद्य दाखवलेला होता. स्वामींनी ग्रहण पण केला. स्वामींनी अमृत ग्रहण केलेला होता. खूप आवडलं स्वामींना अमृत. मग सर्वांनी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. 11:15 मी स्वामींना नैवेद्य दाखवतेच आणि मग आम्ही जेवण करून घेतो. जेवण वगैरे झालं आणि थोडा आराम केला. भांडी कपडे वगैरे करून घेतली सगळी. मग मळ्यात जायचं होतं. काल पावसामुळे तरी मळ्यात झाडे तीन पडलेली होती, तिकडं जायचं होतं. मग तिकडे जाऊन रानात गेलो आणि मग रानात बघितलं तर झाडे वगैरे थोडी पडलेली होती. 2 गळ केळाची घेऊन आलो. म्हणजे एकेकांचं तर खूप नुकसान झालेलं आहे पावसामुळे. वारं सुटलेलं होतं, त्यामुळे खूप असं बागांचं ते नुकसान झालेलं आहे. आमच्या पण 2-3 केळीची झाडे पडलेली होती. गड आलेले होते, ते गड पडलेले होते थोडे. मग ते घरी येऊन आलो. आणि म्हणजे पिकायला आलेलीच आहेत ती. थोडा दिवस ठेवल्यानंतर 2-3 दिवसात पिकून येतील. मग ते औषधं घालून पिकण्यासाठी ठेवली. आणि मग बघा थोडा आराम केला घरी येऊन. तर म्हटलं तुम्हाला पण व्हिडिओ करून दाखवूया. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट पण करा, का तरी माझं नवीन चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. रोजचे डेली ब्लॉग पाहत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.